रघु परदेसी रायगड टेनिस क्रिकेटचा लेजंड खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. चला पहिलाच बॉल रघु परदेसी यांचा मात्र भिरकावून दिला ऑन साइडला. राकेश काळेच्या पाठमधनं षटकार पाहायला मिळतोय. टीमची धावसंख्या षटकाराच्या सहाय्याने 22 धावा. चला 22 धावा दाफलकावरती या मॅचचा पहिला षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. राकेश काळे यांच्या बॅटमधनं आल्या आल्या याही बॉलवरती मात्र षटकार पाहायला मिळाला आपल्याला. पहिल्या 2 ओव्हरमध्ये शांत ठेवल्या दिविश 11 ऐरोली टीमच्या फलंदाजांना. 22 धावा दाफलकावरती लागल्यात. रघु परदेसी सारखे एक लेजंड खेळाडूवरती प्रहार केला. पहिल्याच बॉलवरती प्रेशर बनवण्याचा निर्माण केला. आज रघु परदेसी सर आपण पाहता आमदार चषकामध्ये पुन्हा एकदा शॉट पुल केलेला आणि सक्सेसफुल झालाय. राकेश काळेच्या बॅटमधनं लागोपाठचा हा दुसरा षटकार. रघु परदेसी मात्र थोडासा प्रेशर मध्ये पाहायला मिळतील आपल्याला आता. जिथे मात्र भरपूर अनुभव आहे, परंतु या अनुभवाचा फायदा जायना आता उचलावा लागणार आहे. पहिले 2 बॉल तर दिविश ऐरोली टीम कडे गेलेत, जिथे मात्र त्यांनी 2 बॉल मध्ये 2 षटकार खेचलेले आहेत. राकेश काळे जे गणेश कारंडेला नाही जमलं, ते अजिंक्य लाडूला नाही जमलं, अजूनपर्यंत रुपेश सोनकर यांनाही नाही जमलं, ते करून दाखवलं राकेश काळेने. दिविश 11 ऐरोली टीमचा नंबर क्रमांक 4 वरती ही पोझिशन बॅटिंग ऑर्डर मध्ये भरपूर महत्वाची असते. आणि राकेश काळे यांच्या बॅटमध्ये आपण षटकार पाहतोय. टीमची धावसंख्या 28 धावा दाफलकावरती म्हटल्यानंतर आता चांगल्या स्थितीमध्ये पाहायला मिळतोय दिविश 11 ऐरोली टीम. रघु परदेसी पुन्हा एकदा तयार होतील. आणखीन एक लाजवाब स्ट्रोक. चेंडू सीमा रेषा पार. राकेश काळेच्या बॅटमधनं लागोपाठचा तिसरा षटकार पाहायला मिळतोय. आणि रघु परदेसी सर आता मात्र आपण पाहताय थोडंसं टेन्शन मध्ये पाहायला मिळतील आपल्याला. जिथे मात्र मेहनत आशिष परदेसी आणि कुणाल नाईकची होती, तिथे मात्र त्या मेहनतीवरती पाणी फेरलं गेलं. रघु परदेसी यांच्या ओव्हरमध्ये 3 लगातारचे षटकार आणि त्याच्यानंतर मात्र राकेश काळेचा प्रहार आपल्याला पाहायला मिळाले. रघु परदेसी लेजंड खेळाडू जरूर आहेत, परंतु तिन्ही चेंडू जर पाहिले ना रोनक, तर हाफ ट्रॅकर होते. तिन्ही फटके एकाच दिशेला शॉर्ट पुल केले होते. म्हणजे चेंडूची लाईन लेंथ ती मागे खेचली गेली आहे, ती पुढे टाकायला हवी आहे. पुढून चेंडू वळवण्याचा प्रयत्न. याही वेळचा 4 मध्ये 4. राकेश काळेच्या बॅटमधनं 4था षटकार पाहायला मिळतोय. आणि प्रहारी कोणावर करतायत? रघु परदेसी यांच्यावरती प्रहार करतायत. जे लेजंड आहेत त्यांच्याकडे भरपूर अनुभव आहे. आणि आज मात्र या नेरुळच्या झोटिंगदेव बामनदेव मैदानावरती आता मात्र थोडस कानमंत्री द्यावं लागतंय. रघु परदेसी यांना खऱ्या अर्थाने कानमंत्र द्यायची गरज नाहीये, यांना गरज आहे दुसऱ्यांना कानमंत्र देण्याची. आणि त्याचबरोबर मी पाहतोय